नमस्कार मित्रांनो, खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता जानकी पैसे घेऊन हितचिंतकाला देण्यासाठी निघालेली असते। ऋषिकेशला मात्र याबद्दल काहीच माहीत नसतं। आता हितचिंतकाने ज्या ठिकाणी यायला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी जानकी जायला निघालेली असते, परंतु जानकी निघत असताना तिच्या मागावर कोणीतरी असतं असा जानकीला भास होतो आणि म्हणूनच जानकी मागे वळून पाहते, परंतु जानकीला कोणीच दिसत नाही। खरं तर जानकीच्या मागोमाग हितचिंतकही तिच्याबरोबर आलेला असतो। पुन्हा एकदा जानकी मागे वळून पाहते, परंतु मागे तिला कोणीच दिसत नाही। आता हितचिंतकाने ज्या ठिकाणी यायला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी जानकी पोचलेली असते। आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे जानकी टोपली नक्की कुठे आहे हे पाहत असते, तर एका गाडीच्या खाली निळ्या कलरची टोपली ठेवलेली असते। आता जानकी पैसे हातात घेते आणि विचार करते की काय करू, परंतु कुठलाही विचार न मनात आणता आता जानकी त्या टोपलीमध्ये पैसे ठेवते आणि बाजूलाच असणारी हातगाडी जिच्या मागे लपून जानकी सर्व दृश्य पाहत असते। आता जानकी त्या जागेवरून गेली आहे हे लक्षात येताच हितचिंतक ते पैसे घेण्यासाठी जातो। आता जानकी दुरूनच हे सर्व दृश्य पाहत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी ऋषिकेश येतो। ऋषिकेश जानकीला विचारतो, जानकी? आता जानकीला धक्काच बसतो। ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी, तू तर म्हणाली होतीस की मी मंदिरात जात आहे, मग तू इथे काय करत आहेस? जानकी, तू आता खोटं बोलायला लागलीस। जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज माझं ऐकून घ्या ना। ऋषिकेश म्हणतो, काय ऐकून घेऊ जानकी, बोल ना। जानकी म्हणते, ऋषिकेश ते बघा। असं म्हणत जानकी आता ऋषिकेशला ते दृश्य दाखवते, तर दुसरीकडे हितचिंतक एन्व्हलपमधील पैसे पाहत असतो, परंतु त्याचवेळी त्याच्या लक्षात येतं की जानकीने आपली दिशाभूल केली आहे, कारण जानकीने पैशांच्या ठिकाणी पेपरचे तुकडे ठेवलेले असतात। आता हितचिंतक तो पाहतो, तर इकडे ऋषिकेश मोठ्याने आवाज देताच हितचिंतक त्याच्या हातामध्ये असणारं ते पेपरचे तुकडे तिथेच टाकत धावत पळत निघून जातो। आता ऋषिकेश त्याचा पाठलाग करू लागतो, परंतु ऋषिकेशला काही हाती लागत नाही। जानकी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करते। ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, आज थांबायचं नाही, काही झालं तरी ही व्यक्ती कोण आहे हे आपल्याला शोधावंच लागेल, चल जानकी। तर आता जानकी आणि ऋषिकेश दोघंही हितचिंतकाच्या मागावर असतात। जानकी दुसऱ्या रस्त्याने हितचिंतकाचा पाठलाग करू लागते, तर ऋषिकेश दुसऱ्या रस्त्याने। आता जानकीच्या हाती ती व्यक्ती सापडलेली असते। आता जानकी त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढणार, परंतु त्याचवेळी ती व्यक्ती जानकीच्या डोळ्यात धूळ फेकत तिथून फरार होते। आता जानकी न डगमगता पुन्हा एकदा त्या व्यक्तीचा पाठलाग करू लागते, परंतु त्याचवेळी जानकीच्या पायाखाली एक काठी येते आणि त्यावरून घसरून जानकीचा तोल जातो। परंतु जानकी पुन्हा एकदा आपलं ध्येय साध्य करण्यासाठी तीच काठी घेते आणि फेकून हितचिंतकावर मारते। आता मात्र हितचिंतक तिथेच कोसळतो। जानकी पटकन उठते आणि त्याला पकडायला जाते। आता जानकी त्या हितचिंतकापर्यंत पोचते, परंतु काही केल्या हितचिंतक जानकीला मास्क काढू देत नसतो। जानकी म्हणते, नाही, आज तुझी सुटका नाही, काही झालं तरी तू नक्की कोण आहेस हे मी शोधणारच। असं म्हणत शेवटी जानकी तिच्या डोक्यावर असणारी टोपी काढते आणि त्यावेळी मात्र तिचे केस जानकी पाहते। आता खरं तर हितचिंतक हा तो नसून ती असते। आता मात्र जानकीला धक्काच बसतो, परंतु अजूनही चेहऱ्यावरचा मास्क जानकीने काढलेला नसतो। इकडे मात्र हितचिंतक घाबरून गेलेली असते, तर त्याचवेळी जानकी तिच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करते आणि आता मात्र जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ती दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून पैसे लुबाडणारी ऐश्वर्याच असते। कारण काही झालं तरी लताबाईंना पैसे द्यायचे आहेत आणि म्हणूनच ऐश्वर्यानेच हा डाव टाकलेला असतो। आता जानकी ज्यावेळी ऐश्वर्याला पाहते त्यावेळी तिला काय बोलावं काहीच कळत नाही। इकडे ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते। जानकी म्हणते, तू? ऐश्वर्या मात्र घामाघूम झालेली असते। जानकी म्हणते, माझा अंदाज होताच, परंतु आता माझी खात्री पटली आहे की या सगळ्यामागे तूच आहेस। ऐश्वर्या म्हणते, जानकी प्लीज ऐकून घे, माझा यामध्ये काहीही संबंध नाही। जानकी म्हणते, थांब, आत्तापर्यंत तुझं खूप काही ऐकून घेतलं, परंतु आता तुला माझं ऐकायचं आहे। तुला काय वाटलं गं, मांजर ज्यावेळी दूध पित असतं त्यावेळी तिला कोणीही पाहत नाही, परंतु हा तिचा भ्रम आहे, अख्खं जग तिला पाहत असतं आणि तू सुद्धा तशीच मूर्ख मांजर आहेस। आजच्या वेळी तू त्या लताबाईंसोबत बोलत होतीस ना, त्यावेळी मी तुला रंगेहात पकडलं आहे। त्यावेळी मी तुला पाहिलं आहे की तिच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीतरी संवाद चालू आहे आणि त्यावरूनच मी ओळखलं की या सगळ्यामागे तूच आहेस आणि तुझा शोध घेण्यासाठी मला वेळ लागणार नाही। या सगळ्याच्या मागे तुझ्या व्यतिरिक्त अजून कोणीही असू शकत नाही हे मला चांगलंच माहीत होतं, परंतु माझ्या हाती पुरावा नव्हता। परंतु ऐश्वर्या, सत्य जास्त काळ लपून राहत नाही
आता तू ज्या व्यक्तीला पार्वतीबाई म्हणून घरी आणली आहेस ती व्यक्ती आमची पार्वती आई नसून लताबाई आहेत हे मी लवकरच सिद्ध करणार आहे. आणि या सगळ्या खेळामध्ये तू आहेस हे सुद्धा. ऐश्वर्या म्हणते जानकी. जानकी म्हणते काय झालं, घाबरलीस का? परंतु तुला सांगितलेली गोष्ट विसरलीस वाटतं. श्रीकृष्ण आणि शिशुपालाची. ज्यावेळी शिशुपालाचे 99 अपराध पूर्ण झाले होते त्यावेळी 100व्या अपराधावेळी त्याला दंड देण्यात आला. आणि तुझीही तीच अवस्था आहे. तुझे 99 अपराध भरले आहेत. आता तुला माफी नाही. तुला या सगळ्याचा दंड तर भोगावाच लागेल. आता या सगळ्यामध्ये तुला शिक्षा होणारच. ऐश्वर्या, आत्तापर्यंत तू आपल्याला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही मी सहन केलं. परंतु आता प्रश्न आहे आईंच्या अस्तित्वाचा. त्यांना मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतेस परंतु ते कधीच शक्य होणार नाही. कारण ही जानकी तसं होऊ देणार नाही. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने शिशुपालांना धडा शिकवला होता तसाच आता मीही तुला धडा शिकवणार. आता तुझ्या या पापांचा खडा मी घरात सर्वांसमोर वाचून दाखवणार. असं म्हणत जानकी आता ताठ मानेने ऐश्वर्याला न जुमानता घराच्या दिशेने निघालेली असते. परंतु इकडे ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता ऋषिकेश जानकी आणि हितचिंतकाला शोधत असतो परंतु त्याचवेळी त्याला जानकी दिसते. ऋषिकेश जानकीला म्हणतो काय झालं, आता ही माती खावीच लागली ना? आजही पैसे हातातून निसटून गेले जानकी. अगं ती व्यक्ती फसवण्याचं काम करते आणि ती व्यक्ती तुला लुबाडण्याचा प्रयत्न करते. तू अशा नको त्या व्यक्तींवर विश्वास ठेवतेस. अगं ती व्यक्ती खोटी आहे. जानकी म्हणते नाही, ती व्यक्ती खरी आहे. आता मात्र ऋषिकेशला धक्काच बसतो. जानकी म्हणते की हो, ती व्यक्ती तो नसून तीच आहे, म्हणजेच ऐश्वर्या. आता मात्र ह्या गोष्टीचा ऋषिकेशलाही धक्का बसतो. ऋषिकेश विचारतो जानकी तू हे काय बोलत आहेस? तर जानकी घडलेला सर्व प्रकार ऋषिकेशला सांगू लागते. अगदी घरात ज्यावेळी ऐश्वर्या आणि लताबाई यांना बोलत असताना जानकीने रंगेहात पकडलेलं असतं हे सर्व दृश्य जानकी ऋषिकेशला सांगते आणि म्हणते आताही मी ज्यावेळी त्याचा पाठलाग केला आणि तिला पकडलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा ज्यावेळी मास्क काढला त्यावेळी ती व्यक्ती ऐश्वर्या होती. ऋषिकेश म्हणतो जानकी हे कसे शक्य आहे? परंतु ऐश्वर्याने हे सगळं काही का केलं असावं? जानकी म्हणते ते तर मी शोधून काढणारच आहे. परंतु ऐश्वर्याचा हा खोटा मुखवटा मी घरच्यांसमोर आणणारच आहे. ऐश्वर्याने रचलेला हा डाव आणि घरात आणलेली खोटी पार्वती आई हे सगळं काही चित्र मी सगळ्यांसमोर आणणार आहे. ऋषिकेश म्हणतो परंतु जानकी पुरावा? अगं आपल्या हाती काही पुरावा नाही आणि जर पुरावा नसेल तर तू काय सांगणार आहेस? जानकी म्हणते पुराव्याचं मी बघेन परंतु ऐश्वर्याला मी जिंकू देणार नाही. आज तिने आईंच्या भावनांचा खेळ केला आहे. आता तर तिला शिक्षा होणारच. आता ऋषिकेश आणि जानकी घरी यायला निघालेले असतात तर दुसरीकडे आता सारंग ऐश्वर्याची वाट पाहत असतो. सारंग ऐश्वर्याला फोन करत विचार करत म्हणतो की ऐश्वर्या कुठे राहिल्या आहेत? एवढी रात्र झाली, नक्की कुठे गेल्या असतील? आणि त्याचवेळी ऐश्वर्या येते. ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते. सारंग विचारतो ऐश्वर्या काय झालं, तुम्ही कुठे होता आणि काय एवढं का घाबरलात? ऐश्वर्यामध्ये सारंग आता मी काहीच सांगू शकत नाही परंतु एवढंच सांगू शकते की आता आपल्याला काहीतरी धमाका करावा लागेल आणि तो धमाका उद्याच करावा लागेल. आपल्याला असा काही धमाका करावा लागेल की ज्यामुळे आईंचा विश्वास बसेल की जानकी अपराधी आहे. तर सारंग म्हणतो ऐश्वर्या नक्की काय करायचं आहे? आता ऐश्वर्या तिच्या डोक्यात असणारा प्लॅन सारंगला सांगू लागते परंतु ऐश्वर्याचा हा प्लॅन ऐकून सारंगला धक्काच बसतो. ऐश्वर्या म्हणते सारंग काय झालं, विचार करताय? सारंग विचार करायला वेळ नाही, आपल्याला हे आत्ताच करावं लागेल. सारंग म्हणतो आत्ताच? तर ऐश्वर्या म्हणते हो सारंग. आता ऐश्वर्याच्या शब्दापुढे सारंगचं काही चालत नसतं. आता ऐश्वर्यापुढे सारंगची मात्र शेळी झालेली असते. शेवटी ऐश्वर्या जसं सांगेल तसं सारंगला सगळं काही करावं लागत असतं. आता ऐश्वर्याच्या म्हणण्याप्रमाणे सारंग आणि ऐश्वर्या नानांच्या रूममध्ये येतात तर इकडे नाना आणि सुमित्राताई झोपी गेलेले असतात आणि त्याच संधीचा फायदा घेत आता ऐश्वर्या त्यांच्या रूममध्ये जाते आणि सारंगला म्हणते सारंग तुम्ही बाहेरच थांबा, म्हणजे कोण येत आहे की नाही यावर लक्ष ठेवा. सारंग म्हणतो बरं ठीक आहे परंतु तुम्ही जपून करा. ऐश्वर्या म्हणते हो सारंग. आता ऐश्वर्याला जे पाहिजे असतं ते ऐश्वर्या सुमित्राताईंच्या कपाटात शोधू लागते. इकडे सारंग लक्ष ठेवून असतो आणि त्याच गोष्टीची जाणीव कुठेतरी जानकीला होते आणि म्हणूनच बाहेर कोणीतरी आहे याची चाहूल लागताच जानकी बाहेर येऊन पाहते. इकडे सारंगने जानकीची सावली पाहिलेली असते. त्याच्या लक्षात येतं की जानकी वहिनी पाहत आहे आणि म्हणून सारंग लपण्याचा प्रयत्न करतो परंतु शेवटी जानकीच्या नजरेतून सारंग काही सुटत नाही. आता जानकी सारंगला विचारते सारंग भाऊजी तुम्ही इथे काय करत आहात? सारंगला चांगलाच घाम फुटलेला असतो. सारंग खूप घाबरलेला असतो. घाबरतच म्हणतो वहिनी मी तर इथे पाणी पिण्यासाठी आलो होतो. जानकी म्हणते हो का, मला वाटलं. तर असा सारंग म्हणतो काय वाटलं वहिनी? अगं रात्रीचं बाहेर पाणीच पिण्यासाठी येणार ना, आणि तसंही रात्री घरात माणसं नाही तर कोण फिरणार? जानकी म्हणते असं काही नाही आहे,
माणसांबरोबर आजकाल भूतही फिरू लागली आहेत. कसं आहे ना, आजकाल माझा कोणावरच विश्वास नाही, अगदी कोणावरच नाही, असं म्हणत ती सारंगकडे पाहते. तर जानकी म्हणते, अहो नानांच्या रूमचा दरवाजा तर उघडाच आहे, थांबा मी लावून येते. सारंग म्हणतो, नाही नाही. तर जानकी म्हणते, अहो मी जाते, असं म्हणत आता जानकी तो दरवाजा बंद करण्यासाठी जाते. इकडे ऐश्वर्याला चावल लागते की जानकी येत आहे आणि म्हणूनच ऐश्वर्या नानांच्याच ब्लँकेटमध्ये लपून बसते. नानांना चावल लागताच नाना विचारतात, कोण आहे? जानकी म्हणते, नाना मीच आहे. अहो नाना, रूमचा दरवाजा उघडा दिसला म्हणून बंद करायला आली आहे. नाना म्हणतात, बरं ठीक आहे. आता जानकी दरवाजा बंद करते आणि तिथून निघून जाते आणि सारंगला विचारते, भाऊजी झालं का पाणी पिऊन? येताय ना तुम्ही? सारंग म्हणतो की हो हो येतोच, असं म्हणत जानकी सारंगला घेऊन जात असते. आता सारंगच्या मनात फक्त ऐश्वर्याचा विचार असतो, कारण ऐश्वर्या नानांच्या रूममध्ये अडकलेली असते. आता जानकी आणि सारंग रूममध्ये जाताच ऐश्वर्या आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवते आणि तिथून रूममध्ये निघून येते. तर दुसऱ्या दिवशी जानकी घडलेला सर्व प्रकार ऋषिकेशला सांगू लागते. तर ऋषिकेश म्हणतो, काय सारंग नानांच्या रूममध्ये कुटमळत होता? तर आता जानकी म्हणते की हो, मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की पाणी पिण्यासाठी आलो आहे, परंतु त्यांच्याकडे बघून मला असं वाटत नव्हतं की ते पाणी पिण्यासाठी गेले होते. मला तरी असं वाटते की सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये काहीतरी कारस्थान चालू आहे. ऋषिकेश म्हणतो, परंतु जानकी जे काही करशील ते जपून, आपल्याला काहीतरी पुरावा शोधावाच लागेल. जानकी म्हणते, परंतु ऋषिकेश या सगळ्यामध्ये तुम्ही माझी साथ द्याल ना? ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, अगं मी तुझ्यासोबत आहेच, परंतु जर खोटं असेल तर, आणि ती जर माझी पार्वती आई असेल तर मग मात्र मी कोणाचंही ऐकून घेणार नाही, अगदी तुझंही नाही, असं म्हणत ऋषिकेश आता जानकीला सांगत असतो. जानकी म्हणते, हो ऋषिकेश. आता जानकीची पक्की खात्री असते की त्या पार्वती आई नसून खोट्या लताबाईच आहेत, कारण ऐश्वर्याचं हे कारस्थान आहे हे जानकीने ओळखलेलं असतं. तर आता हे कारस्थान कशा प्रकारे उघड करायचा हाच प्रश्न जानकीच्या डोक्यात चालू असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये लताबाई सुमित्राताईंना म्हणतात, सुमित्रा अगं ह्या तुझ्या कपाटातील चाव्या मला जानकीनेच आणून दिल्या आहेत. जानकी म्हणते, खोटं बोलतायत या, खरं तर या आपल्या पार्वती आईच नाही आहेत, कारण हे सगळं काही ऐश्वर्याचं कारस्थान आहे, असं म्हणतात सुमित्राताई जानकीच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात, गप्पा बस, आता तुझ्या सगळ्या अपराधांचं खापर ऐश्वर्यावर फोडू नकोस. जानकी आज तू सिद्ध केलेस, सुनेला कितीही जीव लावला तरी ती मुलगी होऊच शकत नाही. आता सुमित्राताईंचे हे शब्द ऐकून जानकीला खूप वाईट वाटतं. जानकीचं मन दुखावलं जातं आणि या सगळ्याचा फायदा ऐश्वर्याने घेतलेला असतो. खरं तर ही ऐश्वर्याचीच खेळी असते, परंतु ऐश्वर्याने आपल्या खेळीमध्ये सुमित्राताईंना अगदी बरोबर गुंडाळलेलं असतं. सुमित्राताईंच्या डोळ्यावर ऐश्वर्याच्या खोट्या वागण्याची पट्टी असते आणि जानकीने कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा सुमित्राताई तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. आता सुमित्राताईंच्या अशा वागण्यामुळे ऋषिकेशलाही धक्का बसतो. आत्तापर्यंत जिला मुलगी मुलगी म्हणत असणाऱ्या सुमित्राताई आता जानकीला सून म्हणून घ्यायलाही तयार नसतात. तिचा खूप रागराग करू लागतात आणि जसं ऐश्वर्याला हवं असतं तसंच सगळं काही घडू लागतं. परंतु आता शेवटी थांबणार ती जानकी कुठली? आता जानकी या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवते. आता ऋषिकेशच्या मदतीने जानकी ऐश्वर्याचा हा खोटा चेहरा सर्वांसमोर कशा प्रकारे आणेल आणि खोट्या पार्वती आई म्हणून आलेल्या लताबाई यांचं सत्य जानकी सर्वांसमोर आणण्यामध्ये यशस्वी ठरेल का, हे सर्वच पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.